नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय मान्सूनचं स्पष्टीकरण करणारा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत आहे फ्लॉनचा सिद्धांत। याला आपण थर्मल कन्सेप्ट असं देखील म्हणतो। फ्लॉन यांनी ITCZ आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीय भवन पट्टा इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन याच्या साहाय्याने मान्सूनची निर्मिती स्पष्ट केलेली आहे। कशा प्रकारे आपण झटकन बघूया। हे बघा, ज्या वेळेस सूर्य आहे कशावर, विषुववृत्तावर, त्यावेळेस विषुववृत्तावर लंबरूप किरण पडतात, मिळणारी उष्णता जास्त, हवेचं तापमान खूप जास्त, मग हवेचा दाब झाला कमी। हा जो सूर्य डोक्यावर असल्यामुळे निर्माण होणारा कमी दाबाचा पट्टा आहे त्याला आपण म्हणालो आहोत काय, ITCZ। आता या कमी दाबाच्या पट्ट्याकडे कर्कवृत्त आणि मकर वृत्ताकडून वारे खेचले जातात। या कर्क आणि मकर वृत्ताकडून हे व्यापारी वारे या ITCZ कडे खेचले गेले। सो ही जी परिस्थिती आहे हीच परिस्थिती जून आणि डिसेंबर महिन्यामध्ये निर्माण होते, पण वेगळ्या ठिकाणी। कशी, कुठे बघा जरा। आता आपण या ठिकाणी बघूयात। ही आहे 23.5 उत्तर अक्षवृत्ताची जून महिन्यातली स्थिती। सूर्य जून महिन्यात आपल्या कर्कवृत्तावर आहे, त्यामुळे या प्रदेशाला मिळणारी उष्णता सर्वात जास्त। त्यामुळे आता ITCZ शिफ्ट झाला, स्थलांतरित झाला, कुठे, कर्कवृत्तावर। बघा आता इथे आपण NITCZ असं दाखवलेलं आहे। NITCZ म्हणजे काय, नॉर्दर्न ITCZ। तो कुठे आहे, कर्कवृत्तावर आहे का, नाही, तो तर आणखी उत्तरेकडे गेलेला आहे। असं का, तर जून महिन्यामध्ये या कर्कवृत्तापेक्षा जास्त तापमान आपल्याला या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दिसतं आणि मग तिथे तो अत्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, ज्याला आपण NITCZ असं म्हणतो। आता या उत्तरेकडे निर्माण झालेल्या अत्यंत कमी दाबाच्या पट्ट्याकडे दक्षिणेकडची हवा खेचली जाणार। कशी खेचली जाईल, आधी वळाली डावीकडे, मग वळाली उजवीकडे, आधी वळाली डावीकडे, मग उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, आणि हा झाला नैऋत्य मान्सून। या NITCZ ने दक्षिणेकडच्या हवेला नैऋत्य मान्सूनच्या स्वरूपात भारताकडे खेचलेलं आहे। आता परत ऋतू बदलला, आता आलेला आहे डिसेंबर महिना। आता आपल्याला काय दिसतंय, हा सूर्य जो आहे तो सूर्य कुठे गेलेला आहे, तो गेलेला आहे आता या मकर वृत्तावर। कोणत्या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये सूर्य आहे मकर वृत्तावरती, आणि मग ITCZ कुठे गेलेला आहे, दक्षिणेकडे, सदर्न ITCZ। इथे सरसकट सगळं पाणी आहे, त्यामुळे बरोबर सूर्य जिथे आहे तिथंच ITCZ असणार। मग उत्तरेकडची हवा या दक्षिणेकडे निर्माण झालेल्या ITCZ म्हणजे कमी दाबाच्या पट्ट्याकडे खेचली गेली। कशी खेचली जाईल, आधी वळाली उजवीकडे आणि मग वळाली डावीकडे। अशा प्रकारे भारतातून मान्सून माघारी फिरला। कशाच्या स्वरूपात, ईशान्य मान्सून वाऱ्यांच्या स्वरूपात। सो थोडक्यात सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे ITCZ जो काही कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तो कर्क मकर वृत्तावर शिफ्ट होतो आणि त्यानुसार वारे वेगवेगळ्या दिशेला वाहतात आणि त्यातून भारतीय मान्सूनची निर्मिती होते, असं फ्लॉन यांनी मत मांडलेलं आहे।